प्रश्न तुमच्या समोर आहे. सर्व चौरस एकरूप आहेत. या ठिकाणी दिलेले हे 6 चौरस आहेत. एकूण क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे. तर परिमिती किती, या संपूर्ण आकृतीची आपल्याला परिमिती काढायची आहे. 6 चौरस आहेत आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 54. जर आपण 54 ला 6 ने भागलं तर उत्तर येते 9. म्हणजे प्रत्येक चौरसाचं क्षेत्रफळ 9 चौरस एकक तेवढा, 9 चौरस एकक एवढा. म्हणजे त्यावरून आपण बाजू काढू शकतो. चौरसाची एक बाजू किती आहे, प्रत्येक बाजू एकरूप आहे. जर क्षेत्रफळ 9 चौरस असेल तर बाजू 3 आहे. कारण मित्रांनो, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग, आणि इथं 9 आहे. 9 कशाचा वर्ग आहे, 3चा. म्हणजे हे 3 आहे, हे 3 आहे, हे 3 आहे, हे 3 आहे. हे सगळ्या जेवढ्या बाजू आहेत तेवढ्या सगळ्या 3 सेमी लांबीच्या आहेत. चला मोजूया बाजू. ह्याचा आपल्याला आता परिमिती काढायची आहे. परिमिती म्हणजे माहिती आपल्याला सर्व बाजूंची बेरीज. उभ्या बाजू मोजा अगोदर. उभ्या 1 2, ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, आडव्या मोजले ना, आता उभ्या मोज. 12 13 14 15 16 17 18 19 20 21. ओके, टोटल 21 बाजू आहेत. आणि इथंच विद्यार्थी चूक करतात की 21 त्रिक 63 लिहितात. त्या ठिकाणी पर्यायामध्ये सुद्धा असतं 63. मग ह्याची परिमिती लिहितात 63 मीटर आणि इथं चुकतात. परिमिती काढताना आतल्या बाजू आपल्याला धरायच्या नाही त्या, हे लक्षात ठेवायचं. मग किती बाजू आतमध्ये येत्या, परिमिती म्हणजे हे बाहेरची असते, अशी ही अशी बाहेरची असते. त्याच्या आतमधल्या बाजू वजा करा. 21 बाजू आहे त्यांना आत कोणची बाजू आहे, ही एक बाजू आतमध्ये, ही एक बाजू आतमध्ये आणि ही एक बाजू आतमध्ये. 21 मधून 3 गेले 18. आता बरोबर परिमिती निघते. 18 त्रिक 54 एकक मीटर. 54 एकक किंवा 54 मीटर, जसं उत्तर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेल त्यानुसार तो पर्याय आपल्याला रंगवायचा आहे. ओके, चूक करायची नाही. अत्यंत सोपा प्रश्न आहे. 10 ते 15 सेकंदात आपण सोडवू शकतो. पण संकल्पना स्पष्ट झाल्यामुळे आपण परिमितीमध्ये अशाच सगळ्याच बाजू मोजत बसतो. तर ज्या बाजू आतमध्ये असतात त्या बाजू मोजायच्या नाही.